तत्पूर्वी सन्मानित खासदार साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. आदरणीय खासदार श्रीलंकप्पा बारणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, माजी नगराध्यक्ष आदरणीय JMG म्हात्रे साहेब, अर्थातच आपण पाहतो की रामदासजी शेवाळे साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका रायगड शिवसेना अध्यक्ष, त्याचबरोबर आपण पाहतोय की मान्यवरांची प्रचंड मोठी संख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही परेश ठाकूर केसरी 2026 आयोजित करण्यात आलेले त्या निमित्तानं सगळ्यांचा आपण बहुधा आशिष सोलापूर शुभम कुलकर्णी, भावेश साळवे आणि कुणाल पटेल ताबडतोब परवाना पण आखाड्यावरती चला. संना दुहेरीपण कुस्ती पहा. अरे वा अरे वा. सर्व वस्तादारांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांना श्रीलंकप्पा बारणे साहेब मनापासून देतो आणि याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सामान्य नगरसेवक हॅपी सिंग आपणास विनंती या ठिकाणी करतो की श्रीलंकप्पा बारणे साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय जो है इधर स्टेज पे बैठ के ऐका ना मित्रा Sorry, it's DJ. काय सांगाल आज ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? सुरुवातीला तुम्ही सांगितलं आमचा आखाडा वेगळा आहे, मात्र कुस्तीच्या आखाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किती समाधानी आहात कोकण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आयोजन होते? आमचे परेश ठाकूरजी आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतं तेच आमच्या कोकणामध्ये, आमच्या कामोट्यामध्ये आज अनुभवायला भेटत आहे. त्याचं सगळं श्रेय परेश ठाकूरजी, आमचे प्रशांत ठाकूरजी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते ठाकूर साहेब या सगळ्या जणांनी जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने जे काही तयार केलेलं आहे त्या अनुभवाला निश्चित पद्धतीने भेटतंय. त्यांना परेशजींना ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा. मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा मैदानावर घाम गळणं कितपत महत्त्वाचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का जेवढं महत्त्व तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करतात त्यापेक्षा ही आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. पण म्हणून समतोल राखणं, एका बाजूला समतोल राखणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होतात, लोक क्रिकेट वेडी झालेली आहेत अक्षरशः, आणि निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे परेश ठाकूर यांच्या या निमित्तानं. तुम्ही तरुणांना काही संदेश द्याल? महाराष्ट्रामध्ये या खेळाला वेगळं क्रेज आहे. तसंच आता कोकणामध्ये हळूहळू बैलगाडी कुस्तीचे आखाडे असो हे वाढत चाललेले आहेत. आणि म्हणून मला तरुणांनी पण करिअर बनवण्याच्या दृष्टिकोनातून, मोठ्याच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं व्यासपीठ आहे, फार मोठा पर्याय आहे. म्हणून नक्की तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहा. शेवटचा कुस्तीचा आखाडा हा असला तरी आमचा आखाडा हा हिंदुत्वाचा आहे. नेमकं काय? कारण का हिंदू राष्ट्रामध्ये हा प्रत्येक आखाडा हिंदुत्वाचाच आहे. आणि जो आमच्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला चितपट करणं हे आमच्या सगळ्या हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आमचं काम. रोहित पवार असं म्हणतात की आता हिंदू जागा होईल. नितेश राणेंनी शेतकरी या संदर्भामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. म्हणून हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे शेतकरी असो, कामगार असो, कष्टीकरी असो, सगळ्या लोकांची काळजी घेणं याचसाठी तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेले देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलेलं आहे.
आणि ह्यांना विरोधात बसवलेलं आहे. हे जास्त जिहादीच्या प्रेमात होते, जास्त हिरव्या सापांची चाटत होते, म्हणून तर आम्हाला इथे सत्तेमध्ये आणलं आहे ना. प्रश्न म्हणाले ते प्रमोद सगळ्यांच्या वतीनं प्रमोद रोल. दादा काय सांगाल, एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेट वेळ झालेले जे काही तरुण आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचा कुस्तीचा आखाडा या परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी आहात, कसे पाहता या सोलाकडे? कामोठ्यामध्ये आज पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांच्या शब्दातलं दंगली आहेत. पण अशा दंगली या तरुणांना फिटनेससाठी प्रोत्साहित करतात आणि अशा दंगली तरुणांना सातत्यानं आपल्यामधल्या स्पोर्ट्समनशिप ही जिवंत ठेवायची प्रेरणा देत असतात. परेश ठाकूर यांनी सभागृह नेता असताना या कामोठ्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुस्तीचं प्रशिक्षण देणारं संकुल सुरू झालं पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा केलेला आहे. कामोठा असेल, कळंबोली असेल, खारघरपासून पनवेल महापालिकेच्या संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धांच्या क्रीडा क्षेत्राच्या सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खारघर मॅरेथॉनपासून वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे सातत्यानं उपक्रम राबवणं, विशेषत्वानं क्रीडा क्षेत्रातले उपक्रम राबवणं यासाठी परेश ठाकूर मेहनत घेत असतात आणि म्हणून युवा वर्ग हा सातत्यानं त्यांच्या अशा उपक्रमांना पाठबळ देत राहतो. या निमित्तानं या उपक्रमाच्या माध्यमातून कामोठा कळंबोली परिसरामध्ये विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं इथे राहायला आलेला आमचा जो समाज आहे त्या समाजाला कुस्त्यांचं शब्दशः वेड आहे आणि म्हणून त्या कुस्त्या पाहण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. आजही आपण प्रचंड गर्दी पाहतोय. या सगळ्या लोकांना आपल्या कुटुंबातल्या मुलांना कुस्ती खेळण्याच्यासाठी प्रेरणा देता यावी असं इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेचे महापौर नितीनभाई पाटील यांच्यामार्फत परेश ठाकूर निर्माण करून घेतील आणि त्यासाठी लागणारं सगळं पाठबळ आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणानं देऊ. एक अगदी शेवटचा आणि छोटा, मंत्री नितेश राणे आले आणि त्यांनी स्तुती सुमनं उधळली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कुस्त्या पाहायला मिळतात, मात्र हा आखाडा कोकणामध्ये पाहून त्यांचं तोंड भरून तुमचं कौतुक केलंय. मी माननीय नितेशजींचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कोकणाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे आव्हानं हसत पेलत ज्या पद्धतीनं ते हिंदुत्वाचा शड्डू ठोकून सज्ज झालेले आहेत ते पाहता त्यांच्यासारखा एक सहकारी आवर्जून येतो कामोठ्यामध्ये आणि पाठबळ देतो याचा आम्हाला अभिमान वाटतो. थँक्यू. या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडं अगदी नर्मदेच्या पलीकडेपर्यंत आणि इकडे बिहार पर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फडकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे. या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत. म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याचा सांगता त्याला पहिलं असं जर सांगता त्याचे पराभव दिलेला असेल तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं. हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे आणि अशा वेळेला कुस्ती सारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे. आपला आजचं मुलं आपण बघतो
तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात. या दृष्टीने असा खेळ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणं आवश्यक होतं आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे संदर्भ या इथे खेळला जावा, याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सदोदित प्रयत्न केलेले आहेत. आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून संत इथे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे इथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअरसाठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटेटिव्ह जग आहे, या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे आणि ही पर्सनॅलिटी या कुस्तीच्या मुळे घडते आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडवायच्या असतील, आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायचे असतील, फुलवायचे असतील तर त्यासाठीच कुस्तीसारख्या खेळांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग, मयुरेश नेतकर, कामोठा, भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत, खरोखर सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर ह्या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि येथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्तम असे सर्व या इथे नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल, या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे. याच्याबद्दल खरोखरच मला समाधान आहे. गेल्या या वर्षभरामध्ये रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल यांच्याकडून जेव्हा जेव्हा पुरुषांचे आणि महिलांचे हे संघ गेलेले आहेत त्यावेळेला महिलांना सुद्धा तेवढंच चांगलं असं यश भेटलेलं आहे आणि फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी ते 70% जास्त असे हे प्रमाण आहे. म्हणजेच महिला सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये पुढे येत आहेत आणि महिलांमध्ये जो बुजरेपणाची जी भावना होती ती नक्कीच भाजला होताना आणि आपल्या ह्या पनवेल तालुक्यातल्या मातीतल्या या सर्व महिला या सक्षम होताना या दिसून येत आहे, याचा मला मोठा आनंद आहे. इथे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेक समाजाच्या सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षांमधून मला या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या, समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच आणखी मजबूत अशी झालेली आहे आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल समजा चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने हे कान उघडणी होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी समजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो.